अर्थाने ज्या संघाने टेनिस बॉल हॅलो 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 ज्या संघाने खऱ्या अर्थाने हा अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव उंचीवरती क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचवलं गेलेलं आहे तो म्हणजे अर्थात ओमसाई कामतपाडा आणि त्यांच्या विरोधात यंग टॅलेंट जो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे श्री गणेश वडगाव. या दोन टीमच्या दरम्यान टॉस संपन्न होईल. दोन्ही टीमचे संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. हॅलो हॅलो चला टॉस संपन्न केला जात आहे. मुरबाड तालुक्यामधील आदिवासी गटामधील दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहताय सध्याच्या स्थितीमध्ये यंग टॅलेंट एकीकडे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तर संपूर्ण संघ जो आपल्याला अनुभवाच्या छायेमध्ये अनेक वर्ष धीराजे गाजवणारा मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ओपन टेनिस क्रिकेट असेल आदिवासी टेनिस क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही असोसिएशनमध्ये ज्या संघाचा दबदबा श्री गणेश वडगाव क्रिकेट संघानं टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजेच टीम ओमसाई कामतपाडा टीमला. चला आता जास्त वेळ आपण घेणार नाहीयेत. आपण लगेचच आपापल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. सामना जो आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे सलामीची जोडी श्री गणेश वडगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानात 7 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आपण पाहताय काळूराम आणि धनाजी यंग टॅलेंट आहेत. धनाजी म्हटलं तर विस्फोटक घातकी फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने आपण चर्चेमध्ये येणारा खेळाडू जो मागच्या सीझन मधून त्याला आपण पाहत आलेलो आहे. टेनिस बॉल क्रिकेट असेल आदिवासी टेनिस क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जबरदस्त त्याचं प्रदर्शन आपण नेहमी पाहत आलेलं आहात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला खेळताना आपण पाहणार आहात तो म्हणजेच फलंदाज काळूराम. नॉन स्ट्राईक एनवरती धनाजी. गोलंदाजीसाठी आपण हरिचंद्र. गोलंदाज क्रमांक 1. 4 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल.
चला सो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट मैदानात साधमध्ये रंगत असताना हा थरार आपण पाहताय सहारा चषक पारदवाडी या स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा हरिचंद्र गोलंदाजी मार्ग वरती समोर आहे काळूराम 4 ओव्हरची मॅच मैदानात साधमध्ये आपण पाहताय हा क्रिकेटचा थरार सर थोडस आपण क्रॉस राहा महेंद्र सर पुलटॉस बॉल पहिलाच बॉल होता काऊ कॉर्नर झोन फोडून काढण्याचा प्रयत्न यशस्वीपणे 4 धावा मिळतील पहिल्याच बॉल वरती काळूरामच्या बॅटमधनं येतोय हा नेत्र दीपक बिग बिग हाय ब्लास्ट खणखणीत चौकार दोस्त फटका जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि निश्चित संघाचं खातं आपण पाहताय की या 4 धाबेनं खुलं होत असताना पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर मिळालेलं हे कमबॅक आपण पाहताय चांगले प्रयत्न मैदानात आतमध्ये करावे लागणार आहेत कारण प्रयत्न अंती परमेश्वर आपण पाहताय एका साईडनं यंग टॅलेंट म्हणून श्री गणेश वडगाव संघाकडे आपण पाहतोय तर एका साईडनं अनुभवानं कचाकच भरलेला संघ ओम साई कामतपाडा अनेक वर्ष ज्यांना मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आणि इथे यावेळेस हो खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित न होता एक सिंगल इथे पळून पूर्ण होईल आणि इथे चर्चेमध्ये राहणारा खेळाडू तो म्हणजे धनाजी ज्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहताय सातत्यानं जर पाहिला तर मोठ्याला फटक्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू या खेळाडूची बॅटिंग लाईन प्रत्येकानं पाहण्यात जोग असते आणि प्रत्येकानं प्रेमात पाडणारी बॅटिंग ही नेहमी आपण पाहत असतोय तो धनाजी स्ट्राईक एंडमध्ये परंतु समोर तेवढाच घातकी खेळाडू म्हणून आपण पाहताय धनाजी सोंगाल स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे सॉरी धनाजी शीत ज्याला आपण पाहताय यावेळेस हो चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न चला अगदी यावेळेस हो गोविंद उगडाचा कॉल देखील जॉईन झालेला आहे आज संघामध्ये नाहीये ते म्हणतायत की कदाचित 6वा 7वा 8वा काय कानमंत्र असेल कदाचित माहीत नाही परंतु गोलंदाजसाठी ही सूचना पोहोचली आहे आणि अगदी आपण पाहताय की आता स्ट्राईक एंडवरती अगदी 7वा 8वा 9वा जरूर हरकत नाहीये आज आकड्यावरती विषय चालू आहे आणि एकंदरीत आपण पाहिला तर हा देखील चांगला चेंडू षटक संपलेला आहे मित्रांनो पहा संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री गणेश वडगाव संघाची 5 धावा पुंडलिक संघातील महत्वाचा ऑलराऊंडर कमी बाळामध्ये जबरदस्त प्रदर्शन होताना आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत हा पहिला चेंडू कुंडलिकचा डॉट होताना आपल्याला पाहायला मिळालेला एक चांगला चेंडू सध्या आपल्याला हाताळत असताना आपण पाहताय सुरुवात षटकाची जबरदस्त झालेली आहे 5 धावा तर आहेत धावफलकावरती अगदी आपण पाहता की 5 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 पुंडलिक शॉर्ट पिच चेंडू होता इथे पुन्हा एकदा एक पाऊल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न पुंडलिक कमी वयाचा हा गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहता ओम साई कामतपाडा टीम मध्ये खेळताना त्याला आपण पाहिला आणि बघता बघता एक काळ असा होता की 11वा खेळाडू म्हणून त्याला आपण पाहायचो त्याच्यानंतर पहा संघामध्ये इन झाला क्षेत्ररक्षण चांगलं झालं सराव केला गोलंदाज म्हणून ठरला फलंदाज आता संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ठरलेला आहे तो पुंडलिक आणि इथे टाकलेला हा चेंडू देखील चांगला चेंडू आहे यावेळेस देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू सध्या तरी आपण पाहताय 3 चेंडू लागोपाठचे पुंडलिकचे डॉट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत चांगली गोलंदाजी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते प्रयत्न भरपूर चांगले करायचे आहेत सहारा चषक पारदवाडी क्रिकेट संघाचे सगळे सदस्य खऱ्या अर्थाने
आणि यावेळेस लाईन चेक केली जाईल. पंचाचा सिग्नल यावेळेस आमच्यापर्यंत पोहोचलाय की हा चेंडू वाईट. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे अगदी दोन्ही टीमला देखील एक विनंती आहे की वाईटच्या स्टंप जे लावलेले आहेत त्यांना जर का चेंडू लागला तर आपण वाईट प्लस 1 धाव घेऊ शकता असा स्पर्धेचा नियम आहे. आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट. गोलंदाजीमध्ये पुंडलिकची गोलंदाजी आज या पावसामध्ये देखील जणू काही आग पेटल्यासारखी गोलंदाजी होती. काय गोलंदाजी राहिली. रबर बॉल क्रिकेट, सकाळचं सत्र, पावसाचं वातावरण, या सगळ्या गोष्टी आपण पाहता. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, एक सिंगल पळून पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे हळवार बने. बऱ्याच उशिरानंतर एक धाव धावफलकावरती लागली जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 40+ धाबा तरी बनवाव्या लागतील. धनाजी ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. पावसाचं वातावरण आणि रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट म्हणजे पाऊस असायलाच हवा, त्याशिवाय मजा नाही आहे. यावेळेस समोर चाबूक शॉट, क्षेत्ररक्षक हो थोडंसं फंबल झाला. एक सिंगल आणि बघता बघता चेंडू इथे थांबत नाहीये आणि चेंडू अखेर सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचलाय. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहू शकाल छोट्या भावाने अगोदरचा षटक घातला. आता मोठा भाऊ कैलास गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली होती. शेवटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहता की काळूरामकडे देखील क्षमता भरपूर आहे. यावेळेस सोहो आणि इथे पंचाने नो बॉल घोषित केलाय. एक सिंगल तर पळून पूर्ण होती आणि अगदी आपण पाहिलंय की कुठेतरी ही चुकीची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्या अनुषंगानं आता पंचाने यावेळेस 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण पाहताय की आता येणारा चेंडू तर फ्री हिट आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. परंतु आता 2 पंच इथे चर्चा करून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतीलच, यात शंका नाहीये. काय निर्णय येतोय, फायनली निर्णय तो आपण पाहणार आहात. इथे निर्णय येणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल आहे. यस, व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू सध्या आपण पाहिलेला आहे आणि या वाईटचा सूर व्हाईट प्लस सर 1 या 2 धाबा येत आहेत. तेरा धाबा. पुन्हा एकदा वाईट.